आपल्या भारतीय पारंपरिक जेवणात तोंडी लावण्याच्या पदार्थ जसे लोणची, कोथिंबीर, चटण्या, पापड यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक घरामध्ये तर तोंडी लावायला लोणचे व पापड किंवा एखादी चटणी असायलाच हवी. Hello friends, welcome to my channel Creative Corner 505. मी तुमचे माझ्या चॅनल मध्ये खूप 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 स्वागत करते. तर आज मी अशाच दोन प्रकारच्या तोंडी लावण्यासाठी खमंग व चवदार अशा चटण्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे. सर्वप्रथम तिळाची व खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी मी 1 वाटी भरून तीळ घेतले आहेत आणि 2 ते 3 चमचे सुके खोबरे घेतले आहे. 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2 ते 3 चमचे लाल तिखट, चवीपुरते मीठ आणि थोडी चिंच लागणार आहे आपल्याला. चिंच स्वच्छ निवडून त्यात चिंचोका वगैरे असेल तर तो काढून टाका. सर्वप्रथम मंद आचेवर खमंग असे तीळ भाजून घ्यायचे. गॅस कमी ठेवा. गॅस मोठा ठेवला तर तीळ करपून जातील. तीळ भाजताना मंद मंद असा सुगंध येतो व तीळ तडतडायला सुरुवात होते. अशा प्रकारचे भाजलेले तीळ बाजूला थंड व्हायला ठेवून द्या. आता त्याच कढईत 2 ते 3 चमचे खिसलेले खोबरे कमी गॅसवर गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्या. ही प्रत्येक गोष्ट आपल्याला कमी गॅसवरच भाजायची आहे. गुलाबी तांबूस रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्या व त्याला सुद्धा थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. आता एका खलबत्त्यात 8 ते 10 लसूण पाकळ्या सर्वप्रथम वाटून घ्या. त्यानंतर चिंच, जर त्यामध्ये काही रेषा असतील तर त्या काढून घ्या, स्वच्छ करा आणि त्या सुद्धा त्यात टाका. जर तुमच्याकडे लाल सुक्या मिरच्या असतील तर त्या थोड्या तेलावर परतून घ्या. लाल सुक्या मिरच्यामुळे चटणी आणखी खमंग होते. मी इथे लाल तिखट वापरला आहे. 2 ते 3 चमचे लाल तिखट घ्या आणि हे सर्व एकत्र कुटून घ्या. थोडे चवीपुरते मीठ घाला. सर्व एकजीव होऊ द्या. त्यानंतर भाजून थंड केलेले तीळ व खोबरे घाला व सर्व बारीक होईपर्यंत कुटून घ्या. हे सर्व कुटायला थोडासा वेळ लागतो. जर तुम्हाला मिक्सरचा वापर करायचा असेल तर सर्व जिन्नस एकत्र घालू नका.
सर्वप्रथम लसूण, चटणी, चिंच व मीठ यांना एकत्र फिरून घ्या व त्यानंतर तीळ व खोबरे घालून फिरवून घ्या, ज्यामुळे सगळीकडे व्यवस्थित लसूण, मिरची, मीठ यांचा मिक्स छान होईल. लसूण आणि खोबरे, तीळ याचा मस्त सुगंध यायला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारे आपली चटणी तयार झाली आहे. ही आता एका बोल मध्ये काढून घेऊया. ही झाली तिळाची आणि खोबऱ्याची खमंग अशी चटणी. चिंच घातल्यामुळे थोडासा आंबटपणा त्याला येतो. जर तुमच्याकडे चिंच नसेल तर थोडा आमचूर पावडर तुम्ही घालू शकता. आता आपण दुसरी चटणी, खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ती पाहूया. सुक्या खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी असेल तर ते जाड खिसणीवर जाड छिद्राच्या साईडने खीस पाडा आणि जर रेडीमेड खीस घेत असाल तर तो जाड पाहूनच घ्या. बारीक खोबऱ्याचा खीस घेऊ नका. आपल्याला 8 ते 10 लसूण पाकळ्या लागणार आहेत. जिरे, अर्धा चमचा जिरे, 1 ते 2 चमचे लाल तिखट, इथे सुद्धा तुम्ही लाल सुक्या मिरच्यांचा वापर करू शकता, आणि चवीपुरते मीठ. सर्वप्रथम आता खलबत्त्यात 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्या. त्यामध्ये जिरे, 2 चमचे लाल तिखट घाला व चवीपुरते मीठ घाला व सर्व एकत्र कुटून घ्या. चांगले एकजीव होईपर्यंत कुटा. ही चटणी खलबत्त्यात कुटून छान खमंग लागते. मिक्सर मध्ये फिरवलं तर लसूण जास्त फिरवला जातो, म्हणून जास्त करून ही चटणी खलबत्त्यातच तयार करा. खलबत्ता, पाट्या, वरवंट्यावर केलेले पदार्थ खूप चविष्ट लागतात. अशा प्रकारे हे एकत्र कुटून घ्या. आता एका ताटलीमध्ये 1 वाटी खोबऱ्याचा खीस घ्या. अशा प्रकारे जाडा असू द्या तो, आणि आपण हे जे वाटलेलं वाटण आहे ते त्याला हाताने चोळून घ्या. सर्व खोबऱ्याच्या खिसाला हे वाटण हाताने चांगले मिक्स करा. सॉरी, जर तुम्हाला मध्ये मध्ये कुठला आवाज येत असेल तर, आताच एक ॲम्ब्युलन्स गेली तिचा आवाज येत असेल किंवा आजूबाजूला बांधकाम सुरू आहे त्याचा आवाज येत असेल तर सॉरी त्याबद्दल. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करा. व हे वाटण लावलेले खोबरे घाला. मंद गॅसवर हे वाटण लावलेले खोबरे खरपूस भाजून घ्या. गॅस मोठा करू नका, नाहीतर त्यातील तिखट करपायला सुरुवात होईल आणि ठसका लागेल. हे खोबरे मंद
आचेवरच छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झाली. तुम्ही दोन्ही चटण्या नक्की करून बघा आणि मला कळवा कशा तयार झाल्या ते. माझा व्हिडिओ पाहण्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. बाय.